अच्छे इंसान को लेके जा रहा है मैं. याने का माणसाला फाईटच मारली. त्याला इकडं पण छापरी लोक आहेत. सो एक गाय दिस इज हिअर. सो आज आपण चाललो आहे कामासाठी. ते काम तर मी सांगणार नाही आहे तुम्हाला की मी कुठं चाललो आहे ते आपण डायरेक्ट मी जेव्हा घेईल ना तेव्हा दाखवेल. सो ये व्हिडिओ आहे अपने साथ अतुल मिश्रा मॅन फ्रॉम किधर से मॅन फ्रॉम हे किधर से थोडी. सो कुर्लापर्यंत तर माझा आणि त्याचा पास आहे. कुर्लाच्या पुढचा तिकीट काढायचं आहे. इधर से निकाल नाही का इथलं तिकीट काढू आता. मशीनवरनं तिकीट काढू आपण. हे काहीतरी युजिंग मॅप. जाना किधर लेंगे चर्चगेट लेणे का. रुक जा एक बार देखने दे. माहिती नाही कुठं जायचं बट जायचं आहे. मुंबईला जायचं आहे. आम्हा तिकीट काढतो आधी. त्याच्यात काय बघा मॅप बघते इकडं. अरे एकदम पास से निकालते ना पैसा बचेगा. दिमाग लावते अरे पैसा वाचायला बघतं. पाय दुखवायला नाही पाहिजे. सही है अच्छे इंसान को लेके जा रहा है मैं. सो मित्रांनो तिकीट वगैरे काढलं आता. त्याचा तिकीट त्याच्याकडे बाई फर्स्ट क्लासवाला माणूस आहे. आपण सेकंडरी क्लास बाई मालगाडीच्या डब्यात जातो आपण. ट्रेन अशी चालते ना असं वाटतं उद्या पोचू आम्ही. इथून उल्हासनगरून विठ्ठलवाडीला आमची एक लुडोची गेम पूर्ण झाली. कितना टाईम ओव्हर आहे का रे. 15 मिनटं झाली बाई. विठ्ठलवाडी उल्हासनगर सुटल्या मेल काढली त्याच्यामुळे गाडी लेट झाली. असा विषय आहे. 2 मेल गेला लागोपाठ बेकार. ही विठ्ठलवाडीची इथं पाठीच उभी होती ना. हां एक ट्रेन विठ्ठलवाडीला उभी होती. ऐकला असेल तुम्ही मित्रांनो. गाईज दादरला पोचले होता. आता हे आम्ही कोणता ट्रेन पकडणार चर्चगेट. आता चर्चगेट ट्रेन पकडायची आहे. त्याच्यामुळं इथून तिकडं जायचं आता. उधर रस्ता उधर पार आहे ना पुरा. याने का माणसाला फाईटच मारली. मला बोलत होता इधर जाणं आहे. तो मागून आला याने थपाक देखील फाईट मारली. तशी तो भैया होता याच्यासारखा म्हणून काय बोलला नाही. सो आता चाललो आहे आता त्या दुकानात जाऊ दे कट. आता चाललो आहे आपण चालत एक ठिकाणी. सो काहीतरी अजून 950 किलोमीटर आपला. क्या बोला तूने. 950 मीटर बाकी आहे. आणि त्याला इकडं पण छापरी लोक आहेत. नाही इथनं काय रे क्या बोलते आपला मरीन लाईन्स पण लय जवळ आहेत. आता ना बघू मरीन लाईन्सला गेलो तर समुद्र बघायला. बाकी तर रिक्षा नाही सर्व टॅक्सीचे आहेत. त्याच्यामुळे चालत चालल्या. नाही तर माहिती मी रिक्षाला जातो. काहीच इथं ना अजून पण नुसती कौलांची घरे आहेत बघा ना. इथं मग भारी अशी घरे आहेत. चालतं एक सिनेमॅटिक शॉट सिनेमॅटिक मिळेल. आणि तिकडं बोलतं अंबानीचं घर आहे तिकडं कुठं. त्याच्या घरी कोण जाईल यो सांगतो म्हणा. अंबानीचं घरी बोलतो. किधर रे अंबानी का घर बता. महालक्ष्मी. किधर ये बोला तो महालक्ष्मी अपार्टमेंट बोलता है. महालक्ष्मी स्टेशन. अच्छा महालक्ष्मी स्टेशन. ही बिल्डिंग बघा किती उंची आहे. इथला अंबानीचा घर. बिल्डिंग दिसते एवढं काही खास नाही. ही बिल्डिंग बघतो ही बिल्डिंग आहे ना इथं म्हणजे यार इकडे बिल्डिंगा बघायला मी बघूनच हैराण झालो. कारण आपल्या इकडं फक्त असतात 7 माल्याच्या 8 माल्याच्या 10 माल्याच्या. इकडं भाई 25 24 23 त्याच्यावरतीच आहेत सर्व. तेच माझ्या मागं ही बघा कितना मालिका आहे केंद्रे गांधे बघा 12-15 तर अशाच आहे तिथं. हो सीन असा झाला आहे की मी 3 दुकानात सांगतो तुम्हाला. 3 दुकानात गेलो. एक जागेवर थोडा प्राईस कमी एक जागेवर थोडा प्राईस जास्त झाला. आणि लास्टमध्ये या दुकानात बसलो आहे ना तिथून जो मी खुश झाला ना भाई. अतुल क्या बताना चाहेगा इस खुशी को. एक मात्र लगेच बघला थोडा वगैरे घाला भाई. आता बघू जरा. पण विषय असा आहे की खुशी ठीक आहे पण जेन्युइन भेटलं पाहिजे. आपलं मत असं आहे. कारण एखादी गोष्ट आपण विकत घेतोय तर त्याच्यामागे इन्व्हेस्टमेंट करतोय आणि ती गोष्ट जर अरे लिफ्ट क्यों नहीं आ रहा है. जर ती गोष्ट चुकीची भेटत असेल तर मग मतलब नाही.
मग 4 पैसे जास्त गेले तर चालतील, पण योग्य गोष्ट भेटली पाहिजे. आपलं असं आहे, सस्त्याच्या नादात आपण स्वतःची वाट नाही लावून घ्यायची. सो बघूया काय विषय नाही. आता ही लिफ्ट थांबते. आता मेट्रो कुठं, अंडरग्राऊंड मेट्रो ॲक्वा लाईनमध्ये चाललं. पाण्याच्या आतमधून लिफ्ट जाईल, आपला ट्रेन जाईल. यो म्हणा सांगतो इथं व्हिडिओ काढायला म्हणा यायचो खावा रे, वेगळाच फील आहे इथं ना. कसं बघा ना आतमध्ये भाई साहब, मी आ गया चाइना में, आ गया चाइना में. अरे चलना कौन सा भी लेंगे, मुंबई जाएंगे बस. ये देख छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस, ये देख. मीरा रोड का है इधर है अपना CST फिर ये कौन सा है? वो मीरा रोड का शिवाजी चौक है. किधर है रे गांठ रोड? गांठ रोड दिखी नहीं. इधर है CST. 20 रुपये है. ये सही से निकाला, पकड़ा ना अपन. मैं गया हूँ भाई. सही से इज्जत से 2 निकालना, निकल 2 निकालना. साले पागल. कैश कैश चलेगा? रुक रुक, देख. कैश कैश किधर से डालने का? इंशर्ट बैंक नोट कैश कैश कैसा डालू लेकिन? ये उल्टा करके ना. पकड़ा डाल. रुक रुक रुक, अपन टिकट काटो. डाल डाल. ये खींच लिया. पैसा रिटर्न देगा ना? देगा ना. 100 रुपये दिया. होता है कभी कभी इसका. क्या भंगार आदमी है रे तू. मैं बोला पैसा नहीं, फुकट दिया. ये देख 60 रुपये चेंजेस दे रहा है. चेंज देगा भाई. क्यों रे? ना कभी कभी होता है. बैंक नोट टाका. अबे वापस दे रहे हैं. एरर होता है रे कभी कभी. पागल है क्या रे? अरे अरे भाई तिकीट काढता तिकीटच निघत नाही. 3-4 वेळा किती बार नोट टाकला ना आपण? 7-8 वेळा नोट टाकली, पण एकदा पण गेली नाही. त्याच्यानंतर काढलं हे तिकीट. तिला 100 रुपये दिले ना का, तर ती बोलते 40 रुपये होगा. अरे मग 100 रुपये दिलेत ना, घे ना. ते नाही दिसत. तिला बोलते 40 रुपये होगा. अरे ते घे तर सही भाई. खतरनाक घरी भाई, कितना अंडरग्राउंड आहे रे. अच्छा गावात रे बाबा. तू विचार करा किती बोलतोय बघा तिथून. ही बाई दिसते का? बाई नका भाऊ, किती उंच आहे ते बघा. ते मी इथं उभा आहे बघा. ट्रेन आली आहे, ट्रेन ती बघा. The train to Cuthberry station is going to arrive on platform number 1. सही आहे भाई, सही आहे. मला ऑफर करले भंगार झाला असेल. चला आता ट्रेनमध्ये बसू आपण. किधर से रे? दरवाजा इधर इधर. खोल 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 खोल. Cuthberry लांबसारी train. यो मला सांगता आतमधून पाणी दिसतो. कसला पाणी नाही दिसत, काहीच दिसत नाही. एक काचा आहेत ना, यातनं सगळं ढाकून जातो. पागल बनवलं आहे ना. मी वाट बघता कधी पाणी दिसत. लहान मुलग्यासारखं पागल बनवलं. ट्रेन चलती होती काहीच. पोचलो आता मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल. काम चालू आहे मित्रांनो, दिसते का? चला तर इकडं चालल्या. टायमान आल्या माहिती आहे का? कमीत कमी लास्ट टाइम कधी आलं तुम्हाला आठवत नाही आहे. एवढ्या लेट आल्या, भूक लागली आता. इथं काहीच नाही, तर तिकडं चालल्या, बघू काय भेटतं का. इथं पण काहीतरी आंदोलन चालू नाही बघ. इकडं बघ कसा फवारा चालू आहे. बघा असा फवारा कुठं. यो 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 फवारा बघायला आलो तुम्ही. योच फवारा. मामा बघले का? मामा कसे आहेत मामा? यार एक दिवस अशा मैदानावर खेळायचं स्वप्न होता माझा. स्वप्नच राहिला. हिंदी में बोल रहा है भाषण महाराष्ट्र. देवेंद्र को बोल रहा है. क्या बोल रहा है? बोलता है हिंदू राष्ट्र. बघला यो हिंदू असून म्हणजे हिंदी आहे, पण बोलतो महाराष्ट्रात बोलतो हिंदीमध्ये भाषण देतो. जाऊन दे, तुम्ही ऐकलं असेल तेवढं ऐकलं असेल. काहीच तेच आपले जे सोनम वांगचुक जे सर आहेत त्यांचा जो आंदोलन आहे त्याच्यात प्रोटेस्ट इथं चालू आहे. प्रोटेस्टच बोलते ना, काय बोलते? प्रोटेस्ट चालू आहे.
तर आम्हाला भूक लागली आहे. त्यांनी 18 दिवस झाले बाई काही खाल्ला नाही. आता मी सकाळपासून काही खाल्लं नाही तर मला अशी भूक लागली बाई. 18 दिवस कसे राहू शकतात ते. गाईज आंब्याची चटणी, पेरूची चटणी सगळं हॉलसेल आहे. सो मित्रांनो, ब्लॉग एंड करायचा वेळ आहे आणि सुपर थँक्स फॉर अतुल मिश्रा. माझ्या लहानपणीचा मित्र तर नाही आहे, बट 10वी पासूनचा मित्र. म्हणजे 6-7 वर्ष झाले आम्ही सोबत आहेत, ओळखतो एकामेकाला त्याला, कारण आज माझ्यासोबत पूर्ण दिवस होता तो. अँड अजून वन्स अगेन थँक्स फॉर आशिषदा करून आपले, तुम्हाला माहिती आहे शिवम प्रोडक्शन. सो त्यांच्याकडनं पण खूप हेल्प झाली मला. मेन हेल्प म्हणजे त्यांनी पण गायडन्स केलं की काय कसं कर. मला नॉलेज नाही या गोष्टीचा, त्यांना नॉलेज होतं, त्यांनी गायडन्स केलं. ते माझ्यासोबत आले, मला समजवलं की असं कर तसं कर, हे कर ते कर, फालतू इन्व्हेस्टमेंट जास्त नको करू, तुला जे लागेल तेवढंच कर. कारण जर तुझा त्या जास्त यूज नाही आहे, मग बेसिक सोपी गोष्ट आहे की जर मला एखाद्या गोष्टीचा जास्त यूज नाही होणार तर फालतू पैसे मी कशाला घालतो. तर माझे थोडेफार पैसे वाचत असतील, चांगली गोष्ट आहे ती. सो ते त्यांनी गायडन्स केलं. आणि वन्स अगेन आशिषदा आणि अतुल भाऊ मित्रा, तुला सॅल्यूट. सो चला, आजचा ब्लॉग इथेच एंड करतो आणि आय होप आपले लवकर सबस्क्रायबर होतील ना. नवीन गोष्ट लवकरच येणार आहे. टाटा.